इकडे शरद पवारांची राष्ट्रवादी मुख्य काँग्रेसमध्ये विलीन होणार का अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। निमित्त आहे शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचं। त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। तुमचा पक्षही विलीन होईल का असं विचारल्यानंतर त्यांनी कोणतेही थेट उत्तर न देता काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच विचारधारेचे पक्ष असल्याचं सांगितलंय। तर एक मोठं वक्तव्य आणि या वक्तव्याची आज दिवसभर चर्चा आहे शरद पवार यांच्या। आगामी काळामध्ये छोटे पक्ष हे काँग्रेसच्या सोबत काँग्रेसमध्ये विलीन होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान शरद पवार यांनी याच संदर्भामध्ये एबीपी माझाशी बोलताना नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। घरामध्ये शेकअपचं वारं असताना देखील शरद पवार यांच्याकडून काँग्रेसची निवड। काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला त्यांच्या सुरुवात झाली। 1967 मध्ये पहिल्यांदा ते आमदार झाले। 1969 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली। इंदिरा गांधींच्या नेतृत्वात आर काँग्रेस सोबत ते होते। 1978 मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, पुन्हा काँग्रेसमध्ये फूट पडली। शरद पवार काँग्रेस दुसऱ्या गटाचं नेतृत्व इंदिरा गांधी यांच्याकडे होतं। राज्यामध्ये इंदिरा काँग्रेसचं सरकार होतं, मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील। राज्यात तेव्हा इंदिरा काँग्रेस आणि अर्स काँग्रेस यांची आघाडी सत्तेत होती। दोन्ही काँग्रेसनं निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या आणि नंतर आघाडी बनवली। 1978 मध्ये शरद पवारांनी पुलोदचा प्रयोग केला। तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या विरोधात बंड केला। जनता पक्षाच्या पाठिंब्यावरती शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले। राज्यामध्ये काँग्रेसमधून फुटलेल्या गटानं समाजवादी काँग्रेस नाव घेतलं। समाजवादी काँग्रेस असं नामकरण शरद पवार अध्यक्ष झाल्यावरती 1981 मध्ये झालं। 1987 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वात त्यांची पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घरवापसी झाली। मध्ये काँग्रेसमधून ते बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांनी स्थापना केली। 2023 मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। 2024 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेससोबत विलीनीकरणाच्या बातम्या आता येऊ लागलेल्या आहेत। दरम्यान शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील। काँग्रेस आणि आम्ही दोघेही नेहरू गांधी विचारसरणीने चालणारे, मात्र या बाबतीत कुठलाही निर्णय सहकाऱ्यांच्या संमतीनेच होईल। आम्ही घाईनं कुठलाही निर्णय घेणार नाही। दरम्यान शरद पवार यांच्या या भाकितावरती आता सरकारच्या वतीने सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण पाहूयात। पवार साहेब तो मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसतात। त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करतायत। तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्यात का, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालतायत। त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे। त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता, काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी आहे। ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। काँग्रेसमध्ये
काँग्रेसमध्ये हा त्याच्यामध्ये ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी काय मत व्यक्त करावं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. 8 डिसेंबर 1986 साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता. आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत. रिपब्लिकमध्येच बसलो होतो. त्यावेळेसचा औरंगाबाद आणि आत्ताचा संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती. या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. म्हणजे त्यांना आता पराभव लक्षात आला. त्यांच्या लक्षात आला आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं लागेल. त्यामुळे या 4 जून पर्यंत शरद पवार साहेबांची पार्टी आणि उद्धव ठाकरेंची पार्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि पवार साहेबांच्या भाकितानंतर उबाठा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोनही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत. तर शरद पवार यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. प्रादेशिक पक्ष विलीन होतील असं वाटत नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण तानाशाही प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे. म्हणून पवार साहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अनेक पक्ष. तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून फार दूरवर त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात. त्यामुळे मला वाटतं की यामध्ये 24 मध्ये सत्ता परिवर्तन होणार. मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही. प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत बंगाल असेल ओडिशा असेल किंवा इतर काय असेल ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे. सरकार बनवलेले आहे. पण साहेबांची जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा आणि संपूर्ण देशामध्ये काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात. त्याच्यामुळे काय त्यांनी वक्तव्य केलं असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.